सर्वांचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट्स या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत आहे. बघा, आपण TCS IBPS सामान्य ज्ञान या पुस्तकावर आधारित किंवा सर्व सेवा परीक्षा 2022 पासूनच्या आज तागायत डिसेंबर 2025 पर्यंत या सगळ्या परीक्षेतील PYQ पाहत आहोत ऑनलाईन स्वरूपात. ओके, तुम्ही एवढं जरी केलं तरी GK मध्ये जवळपास 80-85% अभ्यास होतो. त्याला पॅरलल तुम्हाला काय वापरायचं एक वेळेस वापरू शकता. ओके, सध्या हायकोर्टाची परीक्षा आहे व शिपाई हायकोर्ट लिपिक आणि शिपाई याची टेस्ट सिरीज एकदम माफक दरात सुरू आहे. शिपाईची तुम्हाला जर फॉर्म भरला असेल तर तुम्ही तुमचं नातेवाईक तुम्ही कुणीही फॉर्म भरला असेल तर कृपया ही टेस्ट सिरीज जॉईन करायला. फी आहे सध्या 51 रुपये, मूळ फी आहे 149 रुपये आणि लिपिक बी हे 99 रुपये. सगळ्याची बघा अशा प्रकारचं एवढं इथं देणार आहोत. इथं तर भरपूर आहे. भरमसाठ जरी असलं तरी क्वांटिटी आणि क्वालिटीला मेंटेन करून आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महत्त्वाची कलमे. ओके, महत्त्वाच्या कलमामध्ये बघा एवढे वेळेस प्रश्न आल्यात की आता ही 5वं पार्ट बनलेला आहे, म्हणजे खूप प्रश्न त्यावर आलेले आहेत. आजच्या व्हिडिओमधला जो पहिला प्रश्न आहे तो थोडासा अवघडच आहे. ते बघा, भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकारांशी संबंधित खालीलपैकी कोणते कलम वगळण्यात आले आहे. आता आर्टिकल 32 ही तुम्हाला माहीत आहे मूलभूत अधिकाराच्या संदर्भात आहे आणि घटनात्मक जो अधिकार आहे ज्याला म्हटलं जातं ते कलम 32 आहे. ओके, आणि यालाच काय म्हटलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हणजे घटनेचा आत्मा असं म्हटलेलं आहे. ओके, म्हणजे मूलभूत अधिकाराचं हनन झाल्यानंतर तुम्ही न्यायालयामध्ये याच्या संदर्भात दाद मागू शकता आणि याच्यामध्ये काय 5 प्राधिलेख आहेत. प्राधिलेख तुम्हाला 5 मी सांगितलं होतं. इंग्रजीमध्ये त्याला पहिल्याला काय म्हटलं जातं, हेबियस कॉर्पस, मॅन्डामस, प्रोहिबिशन. ओके, हे 3. त्यानंतर 4थं आणि 5व्यामध्ये येतं सर्शियरी आणि कोवारंटो. हे इंग्रजीमध्ये नाव आहेत ते. ठीक आहे, याच्या संदर्भात एक सेपरेट व्हिडिओ बनवू शकतो घटनात्मक उपाययोजनामध्ये. पण आजचा जो प्रश्न आहे म्हणजे जो PYQ आला होता म्हाडाच्या परीक्षेमध्ये, कदाचित बऱ्याच मुलांचं चुकलं बी असेल कारण 32 रिमूव्ह केले असं कोणाला वाटलं नाही, बरोबर. पण ते झालेलं आहे कसं ते तुम्हाला सांगतो ह्या कलमासंदर्भात. म्हणजे भविष्यात जर काही आलं गेलं तर तुम्हाला ते आलं पाहिजे. म्हणून तर सरळ सेवेची खासियत आहे की टू द पॉईंट. बघा जास्त डोकं लावायची गरज नाही. कदाचित ही MPSCच्या विद्यार्थ्यांना देखील प्रश्न चुकला असेल. ठीक आहे, बघा ज्यावेळेस 42वी घटना दुरुस्ती झाली. ओके, 42वी घटना दुरुस्ती कोणत्या वर्षी झाली? 1976. बघा 4 आणि 2 6 होते, त्यामुळे शेवटचं 6 हे अशा प्रकारे लक्षात ठेवा कारण इयर बी विचारलं की 42वी घटना दुरुस्ती कोणत्या वर्षी झाली. 42वी घटना दुरुस्ती झाली त्यावेळेस 32A कलम ॲड केलेला आहे आणि ह्या 32A कलम काय आहे नेमकं हे सांगतो मी तुम्हाला. ह्याच्यावर काय केलेलं आहे 32A मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी ज्यावेळेस आणीबाणी वगैरे लागू झाली, 42 घटना दुरुस्ती झाली, हे सगळं पुरोहितच तुम्हाला माहीत आहे. त्यावेळेस ह्या 32A नुसार सुप्रीम कोर्टाला राज्यात केलेल्या जे काही कायदे आहेत, ओके, स्टेट लॉज आहेत, तर त्याचा रिव्ह्यू करता येणार नाही, म्हणजे त्याच्यावर काय आक्षेप वगैरे काही घेता येणार नाही अशा प्रकारचं ते कलम होतं. परंतु ही कलम इन्सर्ट झालं 42 घटना दुरुस्ती, पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सद्बुद्धीनं राजीनामा दिला. त्यानंतर जनता सरकार आलं मान्य करता. जनता सरकार आल्यानंतर जनता सरकारनं 43वी घटना दुरुस्ती केली. कोणत्या वर्षी केली? अर्थात लगेच पुढच्या वर्षी 1977ला. 4 आणि 3 7 आणि नंतर 44वी घटना दुरुस्ती झाली जी 1978ला. ते बी लक्षात असू द्या, ह्याचा काही रोल नाही आता आपल्या विश्लेषणमध्ये. ही जी 43वी घटना दुरुस्ती झाली, 43व्या घटना दुरुस्तीनुसार हे जे काही 32A आर्टिकल टाकलेलं होतं ते वगळलं. ओके, अशा प्रकारे ही रिमूव्ह केलं. परंतु काही एक लक्षात घ्या, तत्कालीन ज्यावेळेस इंदिरा गांधी यांनी 42 घटना दुरुस्ती केली 1976ला, त्यामध्ये जे काही शब्द होते काही असं इन्सर्ट केलेले शब्द होते जसं प्रिॲम्बलमधले पर्यावरणासंदर्भात तरतुदी या प्रामुख्याने आजही तशाच आहेत. म्हणजे याच्यातला काही ड्रॉबॅक आहेत परंतु प्लस पॉईंट देखील आहेत. त्यामुळे 42 घटना दुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन असं म्हटलं जातं, हे सर्वांनी तुम्ही लक्षात ठेवा. ओके, ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटचा व्हिडिओ आहे त्यामुळं म्हणजे जी असे यासाठी तुम्हाला हे TCS IBPSचं पुस्तक तुम्ही घ्या. हे TCS IBPSचं म्हणत नाही, परीक्षा ही TCS IBPS घेते म्हणून याला दिलेलं आहे, तर ही सरळ सेवा स्पेशल सामान्य ऑनलाईन पुस्तक आहे. बेस्ट पुस्तक आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक मिळेल. टर्निंग पॉईंट्स ॲप डाउनलोड करा. तुम्हाला 31 रुपये ते 51 रुपयेमध्ये
जी केचा संपूर्ण कोर्स मिळेल, तिथं जी के प्रश्न देखील मिळतील. ओके, ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणते कलम काही प्रकरणामध्ये अटक आणि अटकेपासून संरक्षण प्रदान करते? सर्वाधिक जर मूलभूत प्रश्न कोणत्या घटकावर आलेले आहेत तर मूलभूत कलम यावर आलेले आहेत. मूलभूत कलम प्रामुख्याने 6 आहेत. ओके, हे वारंवार सांगितलेलं आहे. आणि अटक आणि अटकेपासूनचे संरक्षण कलम काय आहे? 22. ओके, कलम 22 जे आहे ते कोणत्या याच्या अंतर्गत येतं? हक्काच्या अंतर्गत येतं. ते स्वातंत्र्याच्या हक्काअंतर्गत येत असतं. आणि हे जे स्वातंत्र्याचा हक्क आहे ते कलम 19 ते 22 या दरम्यान इन्क्लूड केलेलं आहे. ओके, आता त्यामध्ये आपल्याला प्रश्न विचारलेला की 22 काय आहे? 22 काय आहे? प्रत्येक कलम नेमकं काय आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे. आता कलम 19 आहे जे 6 हक्कांचे संरक्षण करते. ओके, 6 कलम जे काय? तुमचं भाषा व व्यक्ती स्वातंत्र्य, शांततेने व विनाशस्त्र एकत्र जमण्याचे स्वातंत्र्य या संदर्भात असं काही कलम त्यामध्ये 6 जे आहेत कलम 19 मध्ये आहेत. राहिला प्रश्न आता 20. आर्टिकल 20 कशा संदर्भात आहे हे पण तुम्हाला पाहिजे. तर ते अपराधांच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण. ओके, म्हणजे ह्याच्यामध्ये एक थोडक्यात स्वतःच्या गुन्ह्याचा काय साक्षीदार होण्यासंदर्भात तुम्हाला सक्ती करता येणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्याच्यामधलं जे कलम आहे ज्यावर प्रत्येक वेळेस कोर्टात व्यक्ती जात असतं की माझ्या मूलभूत हक्काचा हनन झालेला आहे आणि कलम 21 नुसार झालेला आहे असं म्हणतं, ते म्हणजे जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य या संदर्भातील. आणि जो आता आपला मेन मुद्दा आहे आर्टिकल 22, तो म्हणजे अटक आणि अटकेपासून संरक्षण या संदर्भातील कलम आहे. ओके, अटक स्थानबद्धता या संदर्भातील कलम आहे. आणि 21च्या पूर्वी आर्टिकल 21A ॲड झालेला आहे जो शिक्षणाचा हक्क या संदर्भातील आहे, ज्याला 86वी घटना दुरुस्ती 2002 नुसार ॲड केलेला आहे. यामध्ये काय तरतुदी? 6 ते 14 वर्ष वयोगट या वयोगटातील बालकाला शिक्षण मोफत व सक्तीचे देण्याचा हक्क केलेला आहे. आता पुढचा प्रश्न आहे, संघ लोकसेवा आयोगाची कर्तव्ये, कार्ये आणि जबाबदाऱ्या खालीलपैकी कोणत्या कलमांतर्गत नेमून दिलेले आहेत? कलम 320. बरं, UPC आणि SC आपलं स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजे कुठलंही स्टेट. आर्टिकल काय आहे त्याच्याशी निगडीत 315. ओके, त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदाअंतर्गत भारतीय निवडणूक आयोगाची तरतूद केलेली आहे? तर अनुच्छेद 324. त्यानंतर भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 338A संबंधित आहे. कसे संबंधित? राष्ट्रीय अनुसूचित आयोग. ओके, आता हे तिन्ही बी महत्त्वाचे आले मुद्दे. काय आलेलं आहे? UPC, म्हणजे भारतीय निवडणूक आयोग आणि राष्ट्रीय अनुसूचित आयोग. या प्रश्नामध्ये तुम्हाला काय कॉमन दिसलं की याच्या संदर्भात कलम आहे. ओके, मग ही कलम जर राज्यघटनेमध्ये एखाद्या आयोगाच्या संदर्भात असेल तर त्याला घटनात्मक संस्था असं म्हणतात, संविधानिक संस्था म्हणतात. आणि परीक्षित प्रश्न जास्त वेळेस आवडीचा विषय काय की खालीलपैकी कोणती घटनात्मक संस्था नाही? MPCला पण आहे. खालीलपैकी कोणती गैरसंवैधानिक संस्था आहे? म्हणजे ज्या आयोगाच्या संदर्भात घटनेत कलम नाही त्यांना तुम्ही म्हणा कलम नाही, त्याला म्हणायचं असंवैधानिक, म्हणजे ते घटनात्मक संस्था नाही. ओके, बरं, आता असा विषय आलाय तर घटनात्मक संस्था किंवा कायदेशीर कलम कोणकोणते ते सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे, आता ॲक्च्युली ती महान्यायवादी आहे. महान्यायवादी संदर्भातील कलम आहे महान्यायवादी, याच्या संदर्भात कलम आहे 76. आता त्यानंतर कॅग आहे कलम 48. राज्य वित्त आयोग हे देखील काय आहे? घटनात्मक आयोग आहे. राज्य वित्त आयोग जसं केंद्रीय वित्त आयोग याच्याशी संदर्भात कलम 280 आहे. ओके, तसंच राज्य वित्त आयोगाच्या संदर्भात 243 आहे. ओके, 73-74 घटना दुरुस्ती झाल्यानंतर याचा समावेश झालेला आहे. त्यानंतर राज्य निवडणूक आयोग हे देखील आहे, कारण त्याच्यामध्ये
जसं केंद्रीय निवडणूक आहे त्याचप्रमाणे राज्य निवडणूक आयोग देखील आहे. आणि राज्य निवडणूक आयोगाच्या संदर्भात जे आर्टिकल आहे ते आहे 243 खे. ओके, लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर जिल्हा नियोजन आयोग जे राज्याच्या संदर्भात असतं, जिल्हा नियोजन समिती आयोग नाही, जिल्हा नियोजन समिती याच्याशी निगडीत असलेलं कलम माहिती आहे तुम्हाला 243 ZD. पंचायत राज संदर्भात जर काही टॉपिक एखाद्या परीक्षेमध्ये असेल तर हे खूप महत्त्वाचं आहे. जसं जिल्हा नियोजन समिती जिल्हा परिषद व ग्रामपंचायत याच्या संदर्भात महत्त्वपूर्ण आहे, तसंच जर समजा शहरी भागाचा जर विचार केला तर महानगर नियोजन समिती देखील आहे आणि ज्याची स्थापना जी झालेली आहे ती 74 घटनादुरुस्ती या अंतर्गत 243 ZE या कलमानुसार झालेली आहे. हे घटनात्मक आयोग आहेत. आता महत्त्वाचे जे वारंवार प्रश्न ज्यावर आलेले आहेत त्यामध्ये कलम 263 जी आहे ती आंतरराज्य परिषद आहे, आंतरराज्य परिषद. ओके, त्यानंतर कलम 307 कशा संदर्भात आहे, आंतरराज्य व्यापार आणि वाणिज्य उद्योग, व्यापार आणि आंतरराज्यीय, बरं का, आंतरराष्ट्रीय नाही, आंतरराज्यीय. ओके, आणि आता 315 जे वरच्या आपण पाहिलं हे म्हणजे UPCच्या अंतर्गत जे कलम आहे ते UPC. ओके, 315 338 हे जे आहे SC जे आयोग आहे, अनुसूचित जाती आयोग, आणि STच्या संदर्भात जे आयोग आहे त्याचं कलम आहे 338 ये. ओके, इथंच तुम्ही ह्या प्रश्नामध्ये फरक बघा, एकच कलम आहे 338 आणि 338 ये, परंतु ही वरचं जे SC ST शब्द वापरतो त्यावेळेस लक्षात ठेवा, SC ST जनरली आपण बोलतो अनुसूचित जाती जमाती आयोग. तर 338 ह्याला लिहायचं खाली SC, याला लिहायचं ST. ओके, म्हणजे तुमच्या लक्षात येईल 338 जी आहे ती SC आणि STच्या संदर्भात आहे. फक्त ST कॅटेगरीचं जे आयोग राहील त्याच्यासाठी 338 ये तुम्ही इन्क्लूड करा. हे डाऊट क्लिअर होत असेल अशी अपेक्षा करतो. तसंच जसं अनुसूचित जाती जमाती आयोग आहे 338 कलमांतर्गत मागासवर्गीय देखील आयोग आहे आणि त्या संदर्भात घटनात्मक तरतूद केलेली आहे. त्याच्या संदर्भात असलेलं कलम आहे 340. ओके, एवढे जे आहेत ते सगळे काय आहेत, आयोग जे आहेत ते घटनात्मक आयोग आहेत आणि त्याशी निगडीत असलेले कलम आहेत आणि प्रत्येक कलमावर परीक्षेत प्रश्न यापूर्वी आलेला आहे. ओके, त्यानंतर आहे राज्य धोरणाच्या निर्देशक तत्वांतर्गत भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 47 नुसार कोणत्या मूल्यांचा पुरस्कार करण्यात आलेला आहे, मादक पेय आणि औषधांना प्रतिबंध म्हणजे DP म्हणजे मार्गदर्शक तत्वे जे मूलभूत हक्काच्या नंतर येतात. मूलभूत हक्क भाग 3 मध्ये आहेत तर मार्गदर्शक भाग 4 मध्ये आहेत. ओके, हे पण तुम्ही लक्षात ठेवणं आवश्यक आहे. त्यानंतर अनुच्छेद 17 नुसार डॅशचे उच्चाटन करण्यात आले असून कोणत्याही प्रकारे ही प्रथा पाळण्यास मनाई आहे. अस्पृश्यता बंदी. ओके, समतेचा अधिकार. ओके, त्यामध्ये 14 ते 18 हे कलम आहेत. त्या अंतर्गतचं एक कलम म्हणजे 17 जे अस्पृश्यता बंदी. ओके, हे लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतरचा अधिकार स्वातंत्र्याचा अधिकार. ओके, त्यामध्ये 19 ते 22 या कलमाचा समावेश. जे वरच्या बाजूला मी सांगितलं ते कलम 22 काय, अटक व स्थानबद्धते यापासून संरक्षण. ओके, कलम म्हणजे आर्टिकल 19 मध्ये 6 मूलभूत अधिकार हे देखील सांगितलं होतं. पुढे राज्य धोरणाच्या निर्देशक तत्वांतर्गत कोणत्या अनुच्छेदानुसार बालकांची बाल्यावस्थेतील निगा वयाची 6 वर्षे पूर्ण होईपर्यंत सर्व बालकांना शिक्षण देणे सुनिश्चित केलेले आहे. कलम 45. शिक्षणाच्या संदर्भात कलम 21 ये देखील तेवढंच महत्त्वाचं आहे जेवढं 45 देखील आहे. पण 21 ये हे मूलभूत हक्क आहे जे 6 ते 14 वयोगटासाठी शिक्षणाचा अधिकार मोफत शिक्षणाचा दिलेला आहे. आणि ही जी आहे आर्टिकल वय 6 वर्षापर्यंत लहान बालकाची निगा राखणं ही मार्गदर्शक तत्व दिले जे म्हणजे ते मार्गदर्शक तत्वामध्ये ऍड केलेले कलम 45 अंतर्गत. पुढे आहे मार्गदर्शक तत्वासंदर्भात राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांतर्गत कोणत्या अनुच्छेदानुसार सर्व भारतीय नागरिकांसाठी समान नागरी कायदा सुनिश्चित केला जातो, तर अनुच्छेद 24. तुम्ही आहे ना हक्क पिक्चर बघितला असेल, हक्क माहिती का, बानोच्या संदर्भात केलाय. अब्बास म्हणजे सियाज काहीतरी नाव आहे बानो, जे कशाच्या संदर्भात होतो, पोटगी मिळवण्याच्या संदर्भात होतो, जे 1984 मध्ये त्याचा निकाल लागलेला होता, 84-85ला. त्यामध्ये सुप्रीम कोर्ट ज्यावेळेस लास्टला जजमेंट देत असतं त्या पिक्चरमध्ये इम्रान हाशमी आणि
आणखीन एक हिरोनी आहे ज्यांनी त्या बाणोचं कारकीर्द केलं आहे, जे तुम्ही वाचण्यात आलं असेल तुमच्या. त्यामध्ये जजमेंट देत असताना ह्या आर्टिकल 44चा ते उल्लेख करत असतात. लक्षात घ्या, हक्क. ते पिक्चर तुम्ही अवश्य बघा, त्यामुळे तुम्हाला पॉलिटीमधला एक जो टॉपिक आहे तो तुमचा क्लिअर होऊन जाईल. ओके. त्यानंतर भारतीय राज्यघटनेचा अनुच्छेद 16 डॅश डॅश यावर भाष्य करतो, तो समानतेचा अधिकार दिलेला आहे. मी 14 ते 18 सांगितले की समानतेचा अधिकार आहे. समानतेचा अधिकार 14 ते 18 आणि 19 ते 22 स्वातंत्र्याचा अधिकार. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 37 नुसार खालीलपैकी कोणता पर्याय देशाच्या कारभारामध्ये मूलभूत मानला जातो, परंतु तो न्याय नाही, राज्य धोरणाची मार्गदर्शकत्वे होय. बघा, न्याय नाही म्हणजे काय, की ह्याचं जर उल्लंघन झालं तर तुम्ही कोर्टामध्ये हक्क मागू शकता, त्याचा काय म्हणजे दाद मागू शकत नाही, जसं मूलभूत अधिकाराच्या संदर्भात मागू शकता. भारतीय नागरिकांना अनुच्छेद 26 अंतर्गत खालीलपैकी कोणती हमी देण्यात आली आहे? धार्मिक व्यवहाराचे स्वातंत्र्य हे हमी देण्यात आलेली आहे. 14 ते 18 तुम्ही पाहिलं समानतेचा अधिकार, 19 ते 22 पाहिलं स्वातंत्र्याचा. ओके. आता 23 व 24 काय आहे? शोषणाविरोधाचा अधिकार, पिळवणुकीविरोधाचा अधिकार. आणि त्यानंतर 25 ते 28 जे आहे त्या अंतर्गत ज्या पाहायचं आहे आपल्याला ते 26 पाहतात, बरोबर. ते 25 ते 28 जे आहेत ते धर्म स्वातंत्र्याचा अधिकार आहे. त्यामधील एक कलमाच्या संदर्भात विचारलं आहे, कलम 26 काय आहे? ॲक्च्युली कलम 26 एक नाही, त्याच्यामध्ये धार्मिक व्यवहाराचे स्वातंत्र्य यामध्ये मान्य करण्यात आलेले की तुम्ही म्हणजे धार्मिक व्यवहार स्वातंत्र्य हे कलम 26 मध्ये नमूद केलेलं आहे. कलम 25 पण लक्षात ठेवा, तुम्हाला विवेकबुद्धीचं स्वातंत्र्य आणि धर्माचा मुक्त प्रगटीकरण व आचरण व प्रचार करण्याचा अधिकार. ओके. कलम 25. आता कलम 26 तुम्ही पाहिलेला आहे, धर्मविषयक व्यवहारांची व्यवस्था करण्याचा अधिकार किंवा स्वातंत्र्य. आता 25-26 झालं. आता 27 बघा, एखाद्या विशिष्ट धर्माच्या संदर्भात संवर्धनाकरता कर न देण्याबाबत देखील स्वातंत्र्य तुम्हाला दिलेला आहे. आणि कलम 28 ज्यावर प्रश्न यापूर्वी आलेला आहे, शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण, धार्मिक उपासना यांना उपस्थित राहण्याबाबत स्वातंत्र्य. ओके. आता एखादी शाळा आहे, समजा महाराष्ट्रात जिल्हा परिषद, तिथं तुम्ही एक विशिष्ट धर्माचं शिक्षण देऊ शकत नाही, कोणतेही धार्मिक शिक्षण दिले जाणार नाही, असं स्पष्ट उल्लेख केलेला आहे राज्य संस्थेच्या पैशातून चालवल्या जाणाऱ्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत, असं कलम 28चं म्हणणं आहे. ओके. त्यानंतर तुमचं आता इथपर्यंत पाहिले कलम 29 व 30 हे समजा सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क आहे, लक्षात घ्या. आणि त्यानंतर 31 तर वगळण्यात आला, जो काय पैशाच्या संदर्भात संपत्तीचा होता. आणि कलम 32 मूलभूत हक्क, कशाचा मूलभूत हक्क आहे परंतु घटनात्मक उपाययोजनेचा. त्यानंतरचा प्रश्न आहे आपला, जो परत मूलभूत अधिकाराशी संबंधित आला, कोणत्याही कार्यालयात रोजगाराशी संबंधित सर्व नागरिकांना संधीची समानता खालीलपैकी कशातून सुनिश्चित केलेली आहे? तर अनुच्छेद 14 जे 14 ते 18 मध्ये 16 अंतर्गत केलेले आहे ते आहे कलम 16, ज्याच्यामध्ये म्हणलेले की रोजगाराशी संबंधित सर्व नागरिकांना संधीची समानता सुनिश्चित केलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, पूर्णपणे सरकारी निधीतून चालवण्यात येणाऱ्या शैक्षणिक संस्थांमध्ये कोणतेही धार्मिक निर्देश दिले जाऊ नयेत असे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात निर्देश केलेला आहे? जे आर्टिकल 28 मध्ये आपण आत्ताच पाहिलेलं आहे की कुठल्याही पैसा ज्या सरकार ज्या शाळेला देतं, संस्थेला देते, तिथे धार्मिक शिक्षण तुम्हाला देता येणार नाही. पुढे आहे, भारतीय संविधानातील अनुच्छेद 223 कशाच्या संदर्भात आहे? तर JMC नांदेड गट ड परीक्षेत देखील अशा प्रकारचा टफ प्रश्न आहे, प्रशासकीय न्यायाधिकरण सेवा संबंधित बाबीसाठी आहे. म्हणजे सोपं पेपर नव्हताच किंवा राहत नाही, हे पण लक्षात घ्या सरळ सेवेमध्ये. म्हणून म्हणतोय की टू द पॉईंट वाचा, मग पुन्हा तुम्हाला संदर्भ पुस्तकं वाचू शकता. पुढे आहे, भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदात संविधानाच्या सुरुवातीला नागरिकत्वाविषयी माहिती दिली आहे? अनुच्छेद 5. बघा, लक्षात ठेवा ही सगळं पॉईंट. पहिल्या भागामध्येच नागरिकत्व दिलेलं आहे. भारतीय राज्यघटनेचा भाग 1 जो आहे तो कशा संदर्भात आहे? मला सांगायचं आहे, पहिला भाग जे आहे ते संघराज्य व राज्यक्षेत्र, आणि दुसऱ्या भागामध्येच नागरिकत्वाच्या संदर्भात तरतुदी आहेत. पहिल्या भागामध्ये 1 ते 4 असे कलमे असून एकूण 4 कलम आहेत. आणि त्यानंतर जे नागरिकत्वाची संदर्भात कलम आहे ते 5 पासून सुरुवात होतात, जे भाग 2 मध्ये आहे. ओके. भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक यांची नियुक्ती कोणत्या अनुच्छेदाअंतर्गत केली जाते? तर ते आर्टिकल 148 आहे. लक्षात ठेवा, यावर परीक्षेत खूप वेळेस प्रश्न आले आहे.
त्यानंतर भारतीय राज्यघटनेचा कोणता अनुच्छेद राज्यामधील मंत्री परिषदेशी संबंधित आहे? आर्टिकल 163 143 कलम अनुच्छेद 163. भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार राष्ट्रपतींना काही केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासनासाठी विनियमन करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे? तर ते अनुच्छेद 240. अनुच्छेद 240 काय आहे? तर राष्ट्रपतींना काही केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासनासाठी विनियम तयार करण्याचा अधिकार आहे. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, जे रिपीट झालेला आहे. भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार संसदेला प्रशासकीय न्यायाधिकरण स्थापन करण्याचा अधिकार आहे? तर ते अनुच्छेद 223 ए. त्यानंतरचा प्रश्न आहे, संविधानाच्या अनुच्छेद 76 नुसार भारताच्या महान्यायवादीची नियुक्ती कोण करत असते? तर राष्ट्रपती करत असतात, हे लक्षात ठेवा. भारतीय राज्यघटनेतील किंवा भारतीय संविधानातील 42व्या घटनादुरुस्तीद्वारे खालीलपैकी कोणते राज्य धोरणाचे निर्दिष्ट तत्व समाविष्ट करण्यात आलेले नाही? तर अनुच्छेद 45 ए. हे असं ॲड केलेलं नाही, हे लक्षात असू द्या, हे चुकीचं आहे, म्हणजे निगेटिव्ह पद्धतीने प्रश्न विचारलेला आहे. पुढे, भारतीय राज्यघटनेतील कोणता अनुच्छेद घटनादुरुस्तीच्या प्रक्रियेशी संबंधित आहे? अनुच्छेद 368. हे तोंडपाठच करून ठेवा. खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदानुसार राष्ट्रीय महत्त्वाच्या कलादृष्ट्या किंवा ऐतिहासिकदृष्ट्या कुतूहलविषयक असलेले प्रत्येक स्मारक किंवा स्थान किंवा वस्तू यांचे लुटमार, विद्रुपीकरण, नाश इत्यादीपासून संरक्षण करणे राज्यावर बंधनकारक आहे? तर ते कलम अनुच्छेद 49 नुसार. ओके, मार्गदर्शक तत्वामधील कलम आहे हे. भारतीय संविधानातील खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदानुसार राज्यपालांना राज्य प्रशासनाबाबत मुख्यमंत्र्याकडून माहिती मिळवण्याचा अधिकार आहे? तर ते आहे अनुच्छेद 167. म्हणजे राज्यपाल राज्याचे जे प्रशासन आहे त्या संदर्भात माहिती मिळवतात, ते आर्टिकल 167 अंतर्गत. जर एखाद्या राज्य सरकारने प्रसूती रजेचा फायदे देणारा कायदा आणला तर ते खालीलपैकी कोणते राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्व म्हणजे मार्गदर्शक तत्वाचं कोणत्या कलमाचं ते पालन करतात असं त्यांचं म्हणणं आहे ह्या प्रश्नातून? तर अनुच्छेद 42. म्हणजे 42 अनुच्छेद काय आहे? प्रसूतीच्या रजेच्या संदर्भात आहे, एवढं लक्षात ठेवा. भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदाचा उद्देश उत्पन्न आणि दर्जातील असमानता कमी करणे हा आहे? तर ते अनुच्छेद 38. हे देखील आहे ना DPSP, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीज. ओके, मार्गदर्शक तत्वामधील कलम आहे, जे उत्पन्न आणि दर्जातील असमानता कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण करत असतं. ओके, आता अशा प्रकारे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये न्यायव्यवस्था संदर्भात पाहूया सविस्तरपणे. याचं वेगळंच प्रकरण आपण बनवलेलं आहे, त्यामध्ये सुप्रीम कोर्ट आहे, हायकोर्ट आहे, जे असतील ते सर्व आपण सविस्तरपणे पाहूया. क्वालिटी आता संपत आलेला आहे, आणखीन 4-5 व्हिडिओ होतील आपले. ओके, व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.